खरं तर आपल्याकडे परंपरेने अगदी ठसठशीत, ठाशीव, भरीव आणि अगदी अवजड असे सोन्याचे दागिने घालण्याची परंपरा आहे. पण आता मात्र काळ बदललेला आहे, आपले पेहरावेही बदललेले आहेत. त्यामुळे सध्याचा जमाना आहे तो अगदी लाईट वेट ज्वेलरीचा. आणि यामध्ये सुद्धा मॉडर्न कंटेम्पररी अशी डिझाईन्सच आपल्याला खूप आवडत आहेत. त्यामुळे सध्या बाजारातही अशाच दागिन्यांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. किंबहुना आपण मागे सुद्धा अशीच काही सुंदर डिझाईन्स पाहू शकतो जी आपल्याला डिझायनर साड्यांवरती किंवा अगदी कॉर्पोरेट वेअरवरती सुद्धा वापरता येतील. पण या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आम्ही सुद्धा बाजारात जाऊन ज्वेलरीचा आढावा घेतलाय. चला पाहूया स्वरदाने कोणकोणत्या पद्धतीची ज्वेलरी पाहिली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि या दिवशी सगळ्यांची एक खरेदी ठरलेली असते ती म्हणजे सोन्याची. आणि ह्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा स्वतःसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर काही पर्याय मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी आलेली आहे वामनहरी पेठे ज्वेलर्समध्ये विले पार्ले येथे आणि इथे वेगवेगळे सोन्याच्या दागिन्यांचे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पारंपरिक दागिन्यांसोबतच कंटेम्पररी म्हणजे आपल्या पारंपरिक दागिन्यांना थोडासा वेस्टर्न टच देऊन ते वेगळे दागिने इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण वेगवेगळे दागिने ते पाहतोच आहे. इथे पारंपरिक असे वेगवेगळे दागिने आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याला वेगळा असा लुक देण्यात आलेला आहे. हे आपण पाहू शकतो एक वेगळं बाजूबंद आहे, मोर आहे त्याला आणि असं खाली वरती अशी जाळी देण्यात आलेली आहे घुंगरांची. अतिशय वेगळं लुक आहे, बाजूबंदच आहे पण त्यालाही वेगळा असा टच देण्यात आलेला आहे. त्यासोबत हे सगळे जे आपण पाहतो हे कोलकाती पॅटर्न आहे. हे जे नेकलेस आहे ह्याला एक छान पेंडंट देण्यात आलेला आहे. थोडा वेगळा प्रकार आहे म्हणजे आपले जे पारंपरिक नेकलेस असतात त्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं आहे. इथे एक छोटी वेगळी अशी चेन पण आहे. जर तुम्हाला काही वेगळं ट्राय करायचं असेल म्हणजे जनरली आपण ऑफिसेसला किंवा मग एखाद्या छोट्या फंक्शनला जाताना काही घालायचं असेल तर मग तुम्हाला एक नवीन पर्याय इथे उपलब्ध झाला आहे. टाय पॅटर्न असं म्हणतात ह्याला. हे असं लॉकेटसारखं आहे. लॉकेटला एक मध्ये पेंडंट लावण्यात आलेला आहे. फक्त त्याचा घालण्याचा वगैरे जे प्रकार आहे तो थोडा वेगळा आहे. याला इयरिंग्सही छोटे देण्यात आलेले आहेत. हा एक नवीन प्रकार म्हणून तुम्ही घालू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट्स किंवा आकार तुम्हाला उपलब्ध होतील किंवा तुम्हाला आवडेल त्या आकाराचेही तुम्ही बनवून घेऊ शकता. स्त्रियांकडे असतील तेवढे दागिने कमीच असतात त्यामुळे इथेही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वेगवेगळे पॅटर्न्स उपलब्ध आहेत. जनरली लग्न झालेल्या बायकांसाठी किंवा मुलींसाठी एक वेगळा हे प्रकार म्हणून मंगळसूत्रांचे इथे वेगवेगळे डिझाईन्सही आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी युनिक आणि हटके असे डिझाईन्स आहेत जे जनरली सगळ्याच मुलींना आवडतील असे. छोटे मंगळसूत्रांपासून मोठ्या मंगळसूत्रांपर्यंत वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतील. हे असं छोटंसं ठुशीसारखं मंगळसूत्र बनवण्यात आलेलं आहे. ते अगदी वेगळं आणि युनिक पॅटर्न आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या चेन्सचे पर्यायही आपल्या इथे देण्यात आलेले आहेत. गळ्यात घालण्याच्या चेन्स. हे पॅटर्न आपण पाहिलं तर सोन्यावरती पर्ल्स दिलेले आहेत त्यांनी आणि खूप वेगळं असं आहे. हे छोटं आहे म्हणजे तुम्ही कुठेही ऑफिसला वगैरे जरी घालत असाल किंवा एखाद्या छोट्या पार्टीजला फंक्शन्सला घालत असाल तरी खूप छान पर्याय आहे. अगदी 7 ते 8 ग्रॅमपर्यंत हे चेन बनवून मिळू शकते तुम्हाला आणि यामध्येही तुम्हाला वेगवेगळे पर्याय वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. हातातले जे वेगवेगळे कडे असतात बँगल्स असतात त्याचेही वेगवेगळे ऑप्शन्स इथे देण्यात आलेले आहेत. हे एक वेगळ्या प्रकारचं कडं इथे आपल्याला दिसतंय. ह्याच्या बाजूने सगळे अमेरिकन डायमंड्स लावलेले आहेत आणि हे सोन्याचं आहे आणि ह्याला कलर स्प्रे केलेला आहे त्यामुळे त्याचं जो थोडं लुक आहे ते थोडं वेगळं दिसतंय. ट्रेडिशनल आहे. इवन आपण कुठल्याही वेस्टर्न वेअर कपड्यांवरतीही ते कडं घातलं तरी ते अगदी उठून दिसण्यासारखं आहे. हे सगळे पर्याय जे आहेत हे सगळे सोन्यामध्ये झाले पण हल्ली ट्रेंड जसा चेंज होत चालला आहे तसंच वेगवेगळे पर्याय मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत. त्यामुळे इथे वेगवेगळे डायमंडचे पर्याय देखील वेगळे आणि हटके असे उपलब्ध आहेत. वेगवेगळे डायमंडचे नथ असेल पासून डायमंडच्या अंगठ्यांपर्यंत वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. इवन डायमंडचे वेगवेगळ्या प्रकारचे थोडे ट्रेडिशनल पद्धतीचे नेकलेसही आता इथे उपलब्ध आहेत. तुम्ही हे पाहू शकता.
अतिशय वेगळा पर्याय आहे जे तुम्ही साडीवर घालू शकता, इवन कोणाच्या लग्नात घालू शकता, किंवा तुमच्याकडे एखादा वेस्टर्न वेअर असेल त्यावरही हे सगळे पर्याय उठून दिसणारे आहेत. त्यामुळे असं काही नाही की फक्त सोन्याचे दागिने हे ट्रेडिशनल कपड्यांवरच घातले पाहिजेत किंवा मग बाकीच्या कपड्यांवरती ते जात नाहीत. पण आता हा सगळा ट्रेंड गेलेला आहे सध्या, आणि हे सगळे जे दागिने आहेत ते आपण कुठल्याही कपड्यांवरती कसेही घालू शकतो आणि ते नक्कीच तुम्हाला शोभून दिसतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही एखादा सोन्याचा दागिना घेण्याचा विचार करत असाल तर हे सगळे पर्याय तुमच्यासाठी नक्कीच एक बेस्ट पर्याय आहेत. कॅमेरामॅन अजित शिवथरकरसह स्वरदा वाघुले, ABP माझा, मुंबई.